बदलापुर स्कूल यौन उत्पीड़न मामले में आरोपी अक्षय शिंदे कथित तौर पर पुलिस के साथ मुठभेड़ में मारा गया। यह घटना तब हुई जब उन्हें थाने क्राइम ब्रांच की टीम पूछताछ के लिए ले जा रही थी। इस घटना का सभी वर्गों में स्वागत किया जा रहा है। अक्षय शिंदे के एनकाउंटर में मौत के बाद बदलापुर रेलवे स्टेशन के बाहर महिलाओं ने जमकर जश्न मनाया। इस मौके पर सभी दलों की महिलाएं और आम लोग एक साथ इस खुशी में शामिल हुए। इस अवसर पर तरह तरह के बैनर लगाकर एनकाउंटर का समर्थन किया गया। अपनी प्रतिक्रिया में महिलाओं ने कहा कि हमने अक्सर ऐसे अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। राजनीति के बावजूद हमें खुशी है कि आज अक्षय शिंदे समाप्त हो गया। अब हमें उम्मीद है कि भविष्य में ऐसी घटनाओं में कमी आएगी। इन महिलाओं ने महिला आंदोलन के सफल होने की भावना व्यक्त करते हुए पुलिस को धन्यवाद दिया। नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन। सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। संपूर्ण बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत। बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होणार होती। त्याच्यानंतर ह्या मुलींना ज्यावेळेला न्याय मिळेल तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली, त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते। त्यामुळे एन्काउंटर होणं फार गरजेचं होतं। मग ते एन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने, जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली, मी तर म्हणेन हे झालं, हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा इतिहास रचला असं रेल्वे स्टेशननी हे आंदोलन बघितलं, लोकांचा आक्रोश बघितला आणि आज हेच रेल्वे स्टेशन लोकांच्या मनामध्ये झालेला जो जल्लोष आहे त्याचं कारण आहे की तो नराधम आज यमसदनी गेलेला आहे। की ही घटना एवढी लांछनास्पद होती आणि संपूर्ण स्त्री जातीला काळीमा फासणारी होती, परंतु पोलीस प्रशासनाचे मी याच्यामध्ये विशेष करून आभार मानेन की त्यांनी त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। जे एन्काउंटर त्याचा झाला ते मोरे साहेब जे आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आज त्याला यमसदनी पाठवलेलं आहे। जसा त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला तसा या चिमुकल्यांसाठी रस्त्यावर उतरलेले जे आंदोलनकर्ते आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी मी एक आहे, तसा या आंदोलनकर्त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं एवढंच मी सांगेन।